तुझ्याकडे तो हा येऊन गेला. आला होता? कोण आला होता? कधी आला होता? म्हणजे आता कधी आला होता माहिती नाही, पण हा आत्ताच येऊन गेला. नाव विचारायचं विसरलो मात्र. पण बाबा कसा होता तो ते तरी? म्हणजे साधारण तरुण होता, तरणा बांड होता. उंच गोरापान? बरोबर. म्हणजे साधारण किती, साधारण एवढा 3, 4, 5, 6 फूट उंच असेल, पण गोरा मात्र धबधबीत होता. नाकेला? बरोबर. आणि डोळे एकदम पाणीदार. अंगात स्पोर्टिंग कोट होता का त्याच्या? ओळखलंस ग? बरोबर, स्पोर्टिंग कोटच होता त्याच्या अंगात. आणि गळ्यामध्ये एखादा ग्रे स्कार्फ. अगं ग्रे स्कार्फच होता त्याच्या गळ्याला. हो हो हो, मग तोच तो. बाबा बाजा आला होता. बाजा? काय म्हणत होता बाजा? काहीच म्हणत नव्हता. म्हणजे तो आला आणि काहीच बोलला नाही? कोणीच आलं नाही. बाबा म्हणजे तो आलाच नव्हता? कोणी आलं नाही आणि कोणी गेलं नाही तर बोलेल कसं? पण कसं पकडलं एका मुलीला? बघून घेईन तुम्हाला. अगं बघून घे नंतर. बस इथे, बस इथे. अरे तुम्ही तरुण पोरी घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना बावळट समजता आणि बनवायला बघता. आता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. सांग, हा उंच गोरा नाकेला प्राणी कोण होता? ईश्वर, प्राणी काय म्हणता? मग माणूस ग, पण त्याचं नाव काय? बाजा. बाजा म्हणजे बाजा? बाजाच म्हणते मी त्याला. काहीतरी पूर्ण नाव असेल त्याचं. म्हणजे जसं माझं बल्लाळ मार्तंड गुप्ते, आपल्या बच्चूचं नाव संदीप उर्फ बच्चू बल्लाळ गुप्ते, तसं ह्याचं काहीतरी नाव असेल ना. बाजी प्रभू देशपांडे, बाजी पासलकर, बजाजी निंबाळकर. मला वाटतं गोरे आडनाव आहे त्याचं. वाटतच आहे का? माहिती नाही. पण बाबा जिमखान्यावर की नाही त्याला सगळं बाजाच म्हणतात. अच्छा, म्हणजे तुला हा जिमखान्यावर भेटला तर? काय करतात काय हे राजेश्री? बॅडमिंटन इतकं सुंदर खेळतो बाजा. काय खेळतो नाही विचारलं मी, काय करतो विचारलं. म्हणजे उद्योग धंदा व्यवसाय वगैरे? बाबा माहिती नाही. बरं काय शिकलेत काय हे राजेश्री? फार हुशार आहे बाबा. नाही ते उघडच आहे ग. नाही म्हणजे तुझ्या आईचा खडा पहारा चुकून त्यानं आपल्या अंतःपुरावर डायरेक्ट स्वारी केली म्हटल्यानंतर त्याची सगळी हुशारी प्रकट झाली हो. पण त्याचं शाळा कॉलेजातलं शिक्षण किती आहे? बाबा मला वाटतं माहिती नाही का? आई वडील घरादाराचा पत्ता काहीतरी माहिती असेल. ते कधी सांगितलं नाही त्यानं मला. त्यांनी सांगितलं नाही, तुला कधी विचारावं नाही का वाटलं? आता भेटला की विचारी. जवळच राहतो तो. तू घरी गेलीस त्याच्या? नाही घरी नाही गेले, पण लांबून पाहिलंय ना बाबा. कोपऱ्यावरची कोळशाची वखार नाही का? हा ही आपली अगं प्रभात रोडच्या कोपऱ्यावरची ती कोळशाची वखार. त्याचे मालक ते निळू भाऊ गोरे. त्यांचा हा कोण आहे? वखारीवर बसलेला दिसतो ना माझ्या कधी कधी. वखारीवर बसलेला दिसतो? कठीण आहे. पण बाबा स्वभावानं की नाही तो फार चांगला आहे. तुम्हाला तर नक्की आवडेल. तुझ्या आईचा विचार केलास का? बाबा नाही म्हणजे तुला चांगलं बॅडमिंटन खेळता यावं म्हणून तुला तिनं डेक्कन विक्रम पाठवला. तिथे तुझे हे खेळ चालले होते. नाही बाबा, आमचं प्रेम काही इतरांसारखं नाही, अगदी वेगळं आहे. फार निराळ. अहो विधात्याने की नाही आम्हाला एकमेकासाठीच जन्माला घातलंय. असं साक्षात्कार झालंय मग दोघांना. असं का? वा. माझ्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार आहे बाजा. माझ्याशी लग्न झालं नाही तर एक वेळ जीव सुद्धा देईल तो. अरे बापरे, ऑलरेडी इथपर्यंत मजा गेली का त्याची? म्हणजे आज तो तुम्हाला सांगायलाच येणार होता घरी. काय सांगायला येणार आहे आता तू? बाबा म्हणजे मी म्हंटल त्याला. काय म्हटलंस त्याला? की निदान लग्नापूर्वी बाबांना तरी सांगायला हवं. ते मुळीच रागवायचे नाहीत. लग्नापूर्वी म्हणजे? अशी रागवू नका ना बाबा. तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे. अगं बाबडे, लग्न कधी आहे? उद्या. बाबा तू उद्या लग्न करणार? बाबा अशी रागवू नका ना. वाटलंच पाया पडते मी तुमच्या. तुझी आई आता तुला फासावर लटकवणार. बाबा त्या चोराला हत्तीच्या पायी तोडवणार. बाबा आणि माझी हातपाय तोडून डोळे हातामध्ये काढून लकडी पुलावरनं धिंड काढणार रे. माझी धिंड काढणार. बाबा मला घाबरून टाकू नका तुम्ही. आता हसायला काय झालं ह्याच्यामध्ये?
वर्षापूर्वीचा सगळा इतिहास मला आठवला आणि थोडस हसायला आलं. म्हणजे हिस्ट्री रिपीट, पुन्हा सगळा तोच इतिहास. पण